नमस्कार, मी सुरेश चव्हाण. आपण बघत आहात न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह नाशिक. गाथा श्री शक्तीची या कार्यक्रमामध्ये आपण विविध महिलांना, तरुणींना, मुलींना आपण आमंत्रित करत असतो की जे ज्या क्षेत्रामध्ये काम करतात. क्षेत्र वेगवेगळे असतात, परंतु त्यामध्ये आपलं नावलौकिक त्या मिळवत असतात आणि समाजासमोर जर बघायला गेलं तर एक उत्तम आदर्श म्हणून उभे राहत असतात. आज देखील आपल्या या कार्यक्रमामध्ये अपूर्वा धोंगडे आलेली आहे. खरं तर मेकअप आर्टिस्ट म्हणून तिची एक नाशिकमध्ये खूप चांगली ओळख आहे. ब्रायडल मेकअप असेल, मेकअप आर्टिस्ट, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट असेल, तर बरंच काम तिने आतापर्यंत केलेलं आहे आणि तिचा हा प्रवास खरं तर या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये तुझं खूप स्वागत. थँक्यू सो मच. प्रेक्षकांसाठी खरं तर जो परिचय जर मिळाला तर नंतर आपल्याला आपल्या संवादाला सुरुवात करता येईल. ओके. अपूर्वा धोंगडे, जसं तुम्ही सांगितलं, मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतेय साधारण 6-7 वर्षापासून. सगळ्यात पहिले माझी स्टार्टिंग मी केली एक असिस्टंटशिप पासून. असिस्टंटशिप थ्रू मी स्टार्टिंग केली आणि मग नंतर जसं मला इंटरेस्ट येत गेला किंवा मला कळलं की आपण ही गोष्ट करू शकतो, तर त्याच्यानंतर मी या गोष्टीमध्ये पूर्ण रुजू झाली आणि हेच माझं पूर्ण प्रोफेशन म्हणून मी सिलेक्ट केलं. येस. काय होतं की आपण ज्यावेळेस एखाद्या कार्याला सुरुवात करत असतो किंवा एखादं ध्येय आपण ठरवत असतो त्यावेळेस नक्कीच घरून सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं. तुला वाटलं की बाबा या क्षेत्रामध्ये आपल्याला आता उतरायचं आहे आणि काम करायचंय, घरून सपोर्ट कसा होता किंवा त्यांची साथ कशी मिळाली तुला? घरून मला खूप मस्त सपोर्ट होता. ऍक्च्युली स्टार्टिंगला त्यांची इच्छा होती की मी जॉब करावा, कारण आमच्या फॅमिलीमध्ये स्टार्टिंग पासून सगळे बिझनेस मध्ये आहेत. छोटे छोटे घरांना पण बिझनेस आहेत, तर सगळ्यांना असं वाटत होतं की मी जॉब करावा, काहीतरी वेगळं करावं. पण मग जेव्हा मी त्यांना माझी इच्छा बोलून दाखवली की नाही, मला जॉब नाही करायचंय, मला ह्या फील्डमध्ये कंटिन्यू करायचंय, तेव्हा त्यांनी त्यांच्या सगळ्या इच्छा बाजूला ठेवून स्पेशली मला साथ दिली. प्रत्येक गोष्टीमध्ये मला हो बोललं, मला सपोर्ट केला. पैसा लावणं असो किंवा शिक्षणामध्ये असो, कारण ह्या गोष्टीमध्ये शिक्षण खूप इम्पॉर्टंट आहे. क्लासेस असेल किंवा खूप गोष्टी असेल, अपडेट राहणं असेल, त्यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केला. नक्कीच. ब्रायडल मध्ये तू पदार्पण केलं. खरं तर सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट म्हणून ही नंतरची ओळख तुझी, परंतु ब्रायडल मध्ये तुझं काम मॅक्झिमम आहे. सुरुवात कधी झाली तुझी? आणि एक असं आपण नेहमी म्हणतो असतो की बाबा कुठल्या क्षेत्रात आपण जास्त काम करतो की पहिलं काम मला आठवत असतं, बरोबर ना? तर त्याबद्दल काय सांगशील? पहिलं काम असं खूप दिवस झाले त्या गोष्टीला, पण पहिलं काम मला नेहमी आठवेल. पहिलं काम होतं माझं निफाडकडे, ठीक आहे. आणि ती खूप साधी सिंपल ब्राईड होती आणि तिने मला हायर केलं होतं. पण माझं असं ऍक्च्युली कमी बजेट पण होतं तिचं, पण मला असं होतं की मला बेस्ट द्यायचंय आणि मी ते केलं. ती खुश होती आणि त्यानंतर माझी जी जर्नी होती ती एकदम सेटल होती. सध्या इतकी कॉम्पिटिशन झालेली आहे आता, कारण ऍडव्हान्स सगळी टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि त्या पद्धतीने नेमकं ग्राहकाला काय पाहिजे, कस्टमरला त्या पद्धतीने सगळेजण काम करत असतात. तुला काय अनुभव याच्यामध्ये? कारण आतापर्यंत बरेच ब्रायडल तू केलेले आहेत, काय सांगशील? हो, ब्राईड ऍक्च्युली कसं आहे माहिती का, इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, ह्या गोष्टी खूप अपडेट आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीमुळे लोक पण खूप अपडेट झाले. लोक डिमांड करतात आणि आमचं कर्तव्य आहे किंवा आपलं कर्तव्य आहे की आपण त्या डिमांड पूर्ण करायच्या. त्याच्यामुळे सगळ्यात बेसिक जी नीडफुल आहे ती म्हणजे की आपण अपडेट राहायला हवं. प्रत्येक मेकअप आर्टिस्ट असो, कोणी पण असो, मी फक्त एवढं सांगेन की तुम्ही अपडेट राहा. प्रत्येक गोष्टीमध्ये निपुण असायला हवं, तुम्ही परिपूर्ण असायला हवं, म्हणजे तुम्ही क्लायंटला जे हवं आहे ते तुम्ही देऊ शकता. नक्कीच. जसं तू आता उल्लेख केला की अपडेट राहायला हवं. काय होतं की आपण ज्या क्षेत्रात काम करतो ना त्या ठिकाणी कुठेतरी संघर्ष देखील असतो किंवा त्याला कॉम्पिटिशन असतेच, परंतु संघर्ष असतो. बऱ्याच वेळेस असं होतं की प्रत्येक वेळेस मला एखादी ऑर्डर मिळाली किंवा मिळेलच अशातही भाग नाही. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण कुठेतरी थोडंसं बॅकला जात असतो. कधी कधी आपल्याकडे खूप काम असतं. अशा वेळेस एक सिच्युएशन अशी पण होते की अरे बाबा ते नको, त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी करूया, असं तुला कधी वाटलं? असं तर खरं तर नाही वाटलं मला, पण अशा गोष्टी खूप झाल्या, कारण खूप डाऊनफॉल पण येतात ह्या गोष्टीमध्ये बिझनेस म्हटला. आणि जेव्हा आपण स्टार्टिंगला म्हणजे की जी स्टार्टिंग फेज असते आपली, जे स्ट्रगल टाइम असतो, त्या टाइमला ही गोष्ट आपण खूप फेस करतो. पण आपल्याला एक गोष्ट डोक्यात कॉन्स्टंट ठेवायची असते की आपल्याला फक्त काही वर्षाचा स्ट्रगल आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण लोकांमध्ये ज्ञात आहोत तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची चिंता नसणार आहे. त्याच्यामुळे आपण फक्त तेवढा टाइम जो आहे तो स्ट्रॉंग राहायला हवं. आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायचा, यशावर विश्वास ठेवायचा, कामावर विश्वास ठेवायचा, आपल्या कलेवर विश्वास ठेवायचा आणि देवावर विश्वास ठेवायचा आणि बस पुढे चालत राहायचं. नक्कीच.
तुला बऱ्याच ठिकाणी जज म्हणून देखील इन्व्हाइट केलं गेलेलं आहे, काही सेमिनार्स अटेंड केलेत, तर त्याबद्दल देखील ऐकायला आवडेल. जज म्हणून मी सकाळ जे वृत्तपत्र आहे तर त्याची एक कॉम्पिटिशन होती, श्रावण सरी नावाची. तर त्याच्यामध्ये पारंपरिक वेशभूषा वगैरे असे काही कॉम्पिटिशन्स होते, उखाणा स्पर्धा वगैरे. तर त्याच्यासाठी मला जज म्हणून इन्व्हाइट केलं होतं. तर तो पण एक्सपिरियन्स खूप मस्त होता. तो पण माझ्या लाईफचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि खूप मस्त होता. मला खूप मजा आली त्याच्यात पण. खूप म्हणजे एवढ्या लोकांसमोर खरं तर आपल्याला एक परीक्षक म्हणून तिथे काम करायची संधी मिळते. नवे नवे तो जो आनंद असतो खूप वेगळा असतो आपल्यासाठी. हो. बाबा आपल्याला या लोकांमध्ये मिसळण्याची संधी मिळाली किंवा एक परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. याबरोबरच काही सेलिब्रिटींचा देखील मेकअप करण्याची तुला संधी मिळाली. मग त्यामध्ये काही सॉंग्स असतील, अदरवाईज वेब सिरीज असेल, तर त्याबद्दल काय सांगशील? वेब सिरीज मी आतापर्यंत कमी प्रोजेक्ट केले आहेत. जसं की एक ऍड शूट केला, वेब सिरीज केलं, त्याच्यानंतर एक सॉन्ग शूट केला आता रिसेंट गोवामध्ये. तर त्याच्यामधला पण एक्सपिरियन्स खूप मस्त होता. सेलिब्रिटीज आपल्याला असं वाटतं की यार खूप काहीतरी मोठं, पण ते आपल्यासारखेच असतात, खूप नॉर्मल असतात, खूप छान असतात. त्यांच्यासोबत काम करायचा एक्सपिरियन्स पण खूप मस्त असतो. त्यांच्यासोबत आपण जुळवून घेतो, ते आपल्यासोबत जुळवून घेतात. आपल्याला त्यांच्यासोबत वाटत नाही की आपण मेकअप आर्टिस्ट आहे आणि ते सेलिब्रिटीज आहेत. तर ती पण एक खूप मस्त एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. हिंदीमध्ये तर मला खूप इच्छा आहे जायची, पण मी मराठीमध्ये काम केलं आहे. तर त्याच्यामुळे तो एक्सपिरियन्स तर माझ्यासाठी खूपच मस्त होता, खूप मस्त. आता मी येणार आपल्या कार्यक्षेत्राकडे. खरं तर काय होतं की आपण मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतो किंवा ब्युटी पार्लर रिलेटेड आज बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत. पण याच्यामध्ये पूर्ण ज्ञात असणं, त्या गोष्टीचं नॉलेज असणं, ते सुद्धा खूप गरजेचं आहे. हे अजिबात आपल्याला जर त्याची कल्पना नसेल तर मग त्याचे साईड इफेक्ट्स बरेच असतात. मग ती जबाबदारी एक आपली असते. तर ते देखील प्रेक्षकांना कळणं खूप गरजेचं आहे, महिलांना विशेष करून, तरुणींना, की बाबा त्याचं नॉलेज असणं किती गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे ऍक्च्युली. कारण आपण जेव्हा या फील्डमध्ये काम करतोय ना, तेव्हा जसं मी बोलली की क्लायंट आपल्याकडे काय डिमांड करेन हे आपल्याला माहित नसतं. ठीक आहे. आणि क्लायंट आपल्याकडे फर्स्ट मेकअप आर्टिस्ट कडे येईल असं नसतं. क्लायंट 4 ठिकाणी जातो, 4 ठिकाणी कोटेशन काढतो, 4 ठिकाणी डेमो घेतो, एक्सपिरियन्स घेतो आणि मग तो आपल्याला कुठेतरी फायनल करतो. आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स की 4 जेव्हा आपल्याला इन्क्वायरी येतात तेव्हा 1 किंवा 2 इन्क्वायरी फायनल होतात. बरोबर आहे. तर आपल्याला हे माहित हवं की क्लायंटला काय हवंय, किंवा आपल्याला हे माहित हवं की क्लायंट जे मागतो ते आपण कसं देऊ शकतो, आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये कसं उतरू शकतो, क्लायंटला आपण हॅपी कसं करू शकतो. माझ्याकडे मोस्ट ऑफ दी क्लायंट असे की जे मला डिमांड करतात की मला नॅचरल मेकअप द्या. पण काही खूप कमी पर्सेंट मध्ये क्लायंट माझ्याकडे असे की जे आम्हाला म्हणतात की मला ब्राईट दिसायचंय, मला बोल्ड मेकअप द्या. मला त्या दोन्ही गोष्टी एकत्र देता यायला हव्या. त्याच्यामुळे आपण अपडेट राहणं गरजेचं आहे. खूप गोष्टी, रोज नवीन गोष्ट अपडेट होते, रोज नवीन ट्रेंड्स येतात. तर ते गोष्टी आपल्याला माहित हव्या, त्या गोष्टी कशा करायच्या ते सगळं यायला हवं. येस येस येस. काय होतं की बाबा आपण जेव्हा यशाच्या पायरीवर असतो किंवा कुठेतरी आपलं एक नाव झालेलं असतं, त्यावेळेस सर्वात जास्त आनंद आपल्या घरातून असतो. आपले आई वडील असतील, आपल्या घरातले भावंड असतील, त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात किंवा त्यांना काय फिलिंग असतात तुझ्याबद्दल? ते तर खूप खुश असतात ऍक्च्युली. आमच्या फॅमिलीमध्ये असं कोणी नाहीये की ह्या एज मध्ये ते सेलिब्रिटी पर्यंत गेलंय किंवा ह्या एज मध्ये कोणी जज म्हणून गेलंय किंवा इंटरव्ह्यू साठी गेलंय कुठे. तर त्यांच्यासाठी ती जी गोष्ट आहे ती खूप आनंदाची ऊर भरून येण्यासारखी आहे. आणि त्या मला प्रत्येक गोष्टीमध्ये जसं मी सांगितलं की सपोर्ट करतात. ते मला नाही म्हणत की हे नको करू, ते नको करू. ते सपोर्ट करतात, प्रोज अँड कॉन्स बघून घेतात की काय आहे, काय नाही करायला हवं. आणि त्यांच्या पद्धतीने ते खूप छान सपोर्ट करतात आणि ते खूप खुश पण असतात खरं तर. येस येस येस. कारण त्यांच्या आनंदात आपला आनंद असतो आणि त्यांच्या समाधानामध्ये आपलं समाधान असतं. येस. काय होतं की आम्ही ज्यावेळेस इथे ह्या कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा महिलांना, मुलींना ज्यावेळेस इन्व्हाइट करत असतो, वेगवेगळे त्यांचे अनुभव असतात, ते सांगत असतात. आणि एक मला नक्कीच तुझ्या माध्यमातून देखील वयाचं इथे जर बघायला गेलं तर बंधन नाहीये. म्हणजे एखादी व्यक्ती ज्यावेळेस एखाद्याला सांगते की बाबा तू काय सल्ला देशील किंवा तू काय मार्गदर्शन करशील, तू काय संदेश देशील, तर यामध्ये मला तरी वाटतं की काही कमीपणा नाहीये. कारण वयापेक्षा कामाचा अनुभव किंवा आपल्या ज्ञानाचा जो अनुभव असतो तो फार महत्वाचा असतो. खूप मुली तुझ्यासारख्या की त्यांना क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, परंतु कुठेतरी एक ती मनाची तयारी नाहीये, अदरवाईज तो कुठेतरी न्यूनगंड आहे, अदरवाईज सपोर्ट नाहीये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे
2 प्रश्नांची उत्तर द्यायची तुला. हा पहिला प्रश्न. हा. अशा वेळेस त्यांनी काय करावं की जेणेकरून त्यांनी एक क्षेत्र असेल किंवा कुठलं क्षेत्र असेल यामध्ये यावं. आणि दुसरं असं होतं की बऱ्याच वेळेस मी काही शिकलोय किंवा मी शिकले परंतु मला लग्नानंतर ते कंटिन्यू करता येत नाही. ओके. काय होतं त्यावेळेस तिची कुचंबना अशी असते हम्म. की मला करायचंय परंतु नाही सगळं ऑलिव्हल आहे मग मला करायची काय गरज आहे. परंतु मी शिकले, मला आई वडिलांनी शिकवलंय किंवा माझ्याकडे ते स्किल आहे हा, हा. पण ते कुठेतरी दाबलं जाते किंवा ते पुढेच येत नाही. हम्म. अशा वेळेस तिची मनस्थिती जी असते ना हम्म. ती एकदमच वेगळ्या टोकाला जात असते किंवा ती मनातल्या मनात कुठेतरी पुढेच असते. अशा वेळेस तू काय सांगू शकशील? मी पहिले तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते की ज्या मुली घाबरतात किंवा मग मी त्यांना सगळ्यात पहिले एकच गोष्ट सांगेन किंवा स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला जर वाटतं ना तुम्ही करू शकता तर तुम्ही नक्की करू शकता. तुम्ही घरच्यांना विश्वासात घ्या. तुमचे स्वप्न आहे तुम्हालाच पूर्ण करण्यास, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं तुमच्यासाठी स्टँड घ्या. 1 वर्ष 2 वर्ष जेव्हा त्यांना दिसेल की मुलगी सेटल होतीये, काहीतरी करतीये, मुलीचं नाव होतंय, मुलीला 4 लोक ओळखताय, सन्मान देत आहेत, तेव्हा त्यांना पण आनंदच होणार आहे. कारण त्यांना तीच गोष्ट हवी आहे. ते घाबरतात काय किंवा ते नाही का बरं बोलतात कारण त्यांना भीती वाटते की चुकीचं काहीतरी होऊ नये किंवा नाव खराब होऊ नये. बस त्यांना फक्त तेवढं पटवून द्या, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही ह्या गोष्टीमध्ये कंटिन्यू करा. कारण ही गोष्ट ही इंडस्ट्री आहे ना ती खूप मोठी आहे, खूप वास्ट आहे. फायनान्स असो, नाव असो, फेम असो, खूप मोठी आहे. आणि प्रत्येक जण जो ह्याच्यामध्ये येतो, खूप लोक तरुणही जातात आणि खूप लोक नावही करतात. फक्त आपण स्टेबल राहायला हवं, विश्वास ठेवायला हवा. तरच माणूस ती प्रगती साधू शकतो. पण दुसरा प्रश्न तो येतोच ना आपला की मी एवढं शिकलेस आणि मग पुढे माझं लग्न झाल्यानंतर मला तिथे पुढे ते कंटिन्यू करता येत नाही. तर अशा वेळेस देखील कुठेतरी घरातून ज्या घरी जाणार तिथनं देखील सपोर्ट हवा. याबद्दल काय सांगशील? आता मी पण बॅचलर आहे आणि कुठेतरी आमच्या पण घरी हा प्रश्न येतो. तर मी तर माझ्या घरच्यांना हेच सांगते की आपण पहिले त्यांच्याशी बोलून घेऊ, त्यांना विश्वासात घेऊ की आमची मुलगी किंवा मी असं असं काम करते आणि तिला ते कंटिन्यू करायचंय आणि आमची अशी अपेक्षा आहे की तुम्ही त्या गोष्टीला सपोर्ट करावा. जसं आमचं ती फॅमिली जी आहे ती त्या मेंटॅलिटीची आहे की आपण हिला पुढे काम करू देऊ, तर ते ऑफकोर्स तुम्हाला हो म्हणणार आहे. हा ना. हे उत्तर खूप महत्वाचं होतं. खरं तर मला हे उत्तर ऐकून घ्यायचं, काढून घ्यायचं होतं. काय होतं की बऱ्याच वेळेस आपण क्लिअर कट बोलतात आणि मग ते असंच करतात, तशाचा विषय नाहीये. पण मी ते शिकले कुठेतरी आणि नक्कीच त्याचा फायदा इतरांना देखील होणार आहे. पैसे मला मिळणारे हा दुय्यम पार्ट आहे, परंतु मी ज्या कष्टाने किंवा ज्या मेहनतीने मला घरच्यांनी शिकवलं किंवा माझ्याकडे स्किल आहे ते कुठेतरी वापरात येणार आहे, हाच उद्देश त्याचा असणार आहे. म्हणून नक्कीच मी देखील या माध्यमातून आवाहन करेल की बाबा जर इच्छा असेल आणि करायचंच असेल तर नक्कीच आपण करू द्यायला काहीच हरकत नाहीये. आता शेवटच्या प्रश्नाकडे येणार मी. का होतं की बाबा सध्या मोबाईलचं युग आहे आणि यंग जनरेशन म्हटलं की पहिले सर्वात आधी महत्व दिलं जातं ते बाहेरच्या गोष्टींकडे. त्यामुळे होतं असं की नात्यांपासून दुरावत चाललंय मनुष्य. व्यक्त व्हायला जागाच नाही त्याला, कारण त्याच्याकडे ते माध्यमच असे की कंटिन्यू त्याच्यामुळे तो व्यक्त व्हायला तयार नाही. विशेष करून महिलांमध्ये, मुलींकडे हा एक असा सध्याचा भाग असा आहे की ती मेंटली डिस्टर्ब झालेली आहे असं आणि व्यक्त न झाल्यामुळे आज सुसाईड सारखं किंवा आत्महत्येसारखं पाऊल उचललं जात आहे. त्याच्यामध्ये तुझ्यासारख्या मुली देखील आहेत, अविवाहित आहेत, वेगवेगळे प्रॉब्लेम, वेगवेगळे इश्यू प्रत्येकाला आहेत आणि काही ना काही अनावधानाने किंवा जाणून बसून कुठली तरी गोष्ट घडलेली असते, परंतु कुठेतरी भीती आहे मी व्यक्त झाले तर त्याचे परिणाम असे होतील आणि मग ते वेगळं पाऊल उचललं जातं आणि ते आयुष्य हे उद्ध्वस्त केलं जातं, उद्ध्वस्त होतं. तर तू काय सांगशील, काय संदेश देशील की असं होऊ नये आणि त्याच्यातनं आपण बाहेर पडू शकतो आणि उत्तम आयुष्य जगू शकतो? हा जो क्वेश्चन आहे ना तो थोडासा मी ट्रिकी आन्सर करेल. सगळ्यात पहिले आपण असं विचार करतो की आपल्याला व्यक्त व्हायचंय, पण आपण ना प्रत्येकाने एक विचार करायला हवा की आपल्या स्वतःमध्ये पण खूप गोंधळ आहे आणि समोरच्या मध्ये जो व्यक्त नाही होत त्याच्यामध्ये पण खूप गोंधळ आहे. तर मला असं वाटतं की समोरच्याने न सांगता सुद्धा आपण प्रत्येकाबद्दल ही एक भावना मनात ठेवायला हवी की आपण खूप गोष्टींमधून सफर करतोय आणि समोरचा पण करतोय. त्याच्यामुळे माणसाने प्रत्येक वेळेस ना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही. बरोबर आहे. ही गोष्ट जर खूप लोक ही गोष्ट आपण ऍटलिस्ट थोडा
इम्प्लिमेंट जरी केली ना तरी सुद्धा जे पण तुम्ही म्हणताय की सुसाईड होत आहे किंवा खूप गोष्टी व्यक्त नाही होते, ह्या गोष्टींमध्ये खूप प्रभाव पडेल. कारण समोरचं जेव्हा व्यक्त नाही होते आणि समोरच्याचं समजा एखाद्या पर्सनने त्याला दुखावलंय, त्याला अजून त्रास होतो त्या गोष्टीचा. आणि आपल्याला प्रत्येकाची कोणाची सिच्युएशन माहित नसते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात पहिले आपण त्यांना असं बोलायला हवं, आपण हे इम्प्लिमेंट करायला हवं की आपण कोणाला दुखवू नये. आणि दुसरी गोष्ट की जे समोरचा पर्सन व्यक्त नाही होते ना, तर त्याने ठीक आहे एखाद्या पर्सनकडे व्यक्त नको व्हायला, पण त्याने ऍटलिस्ट कुठेतरी लिहावं, काहीतरी माध्यम, लिहून असो किंवा गाण्यातून असो किंवा एकटं बोलून का होईना, आरशासमोर बोलून का होईना, पण कुठेतरी व्यक्त व्हायला हवं. कारण आयुष्य संपवणं ही कुठलाच प्रकारचा मार्ग नाहीये. कुठेतरी सोल्युशन, प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे आणि ते फक्त आपल्याला शोधायचं आहे. नक्कीच. तर ह्या सगळ्या गोष्टी जर बघायला गेल्या तर जोपर्यंत या मुलाखतीतून जर बघायला गेलं तर एक वाक्य त्याचं खूप महत्वाचं म्हणजे स्वतःला अपडेट ठेवणं किंवा आपण अपडेट राहणं प्रत्येक गोष्टीमध्ये, तर आपल्याला त्या गोष्टीची चावलंही कळते आणि त्याचा अंदाज देखील येतो. आणि ह्या गोष्टी जर झाल्या तर नक्कीच आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण ते जगू शकतो आणि आपल्याला जे हवं ते मिळवू शकतो आणि आपल्याला जे पाहिजे ते सुद्धा करू शकतो. फक्त आपल्याकडे ते पाहिजे ते धारिष्ट, संयम, नवे नवे व्यक्त होण्यासाठी खूप प्लॅटफॉर्म्स आहेत आपल्याकडे, आपण ते व्यक्त व्हायला हवं. थँक्यू सो मच, तू इथे आलीस, व्यक्त झालीस. खरं तर प्रवास खूप मोठा असतो आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, त्याची नोंद देखील एक होत असते, परंतु वेळेची कुठेतरी मर्यादा असते आपल्याला. इथे आलीस, तू व्यक्त झालीस. नक्कीच तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा पुन्हा आमच्या स्टुडिओमध्ये येत राहू, व्यक्त होत राहावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. तरी होती अपूर्वा धोंगडे. परत आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये गाथा स्त्री शक्तीच्या नवीन व्यक्तिमत्वासोबत आपण बोलूया, चर्चा करूया. तोपर्यंत आपण बघत राहा न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह नाशिक.